हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांची 150वी जयंती आहे ते भगवान बिरसा मुंडा, ज्यांनी आदिवासी समाजाची जल, जमीन आणि जंगल राखण्याकरता इंग्रजांशी 2-2 हात केले आणि अवघ्या 25शीत संपूर्ण इंग्रजी सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींचे हक्क आदिवासींना परत मिळवून दिले। त्या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने आज जनजाती गौरव दिवस आहे। त्या भगवान बिरसा मुंडांना देखील आज मी या ठिकाणी नमन करतो। मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच अत्यंत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, डॉक्टर सुरेश बाबा भोसले, उत्तराताई भोसले, भगवंत खुबाजी, आपल्या सर्वांचे अतिशय लोकप्रिय तरुण, तडफदार, डॅशिंग, स्मार्ट, कार्यक्षम आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला कराड दक्षिणचे होणारे आमदार अतुल बाबा भोसले, या ठिकाणी मंचावर उपस्थित मदनराव मोहिते, धैर्यशील दादा कदम, गौरवीताई भोसले, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, कारण म्हणजे चूक माझी नाही, चूक नाव लिहून देणाऱ्याची आहे। आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही इथे उभा आहोत। आजची ही सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे, परिवर्तनाची सभा। हवाओं का रुख बदल चुका है, आता वारा वेगळीकडे वाहतो आहे। असं आहे, थोडी तुमची चूक झाली। चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष। पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे। बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल आहे, इंटरनॅशनल मटेरियल। तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता, विधानसभेत जा, विधानसभेत जा, विधानसभेत जा। अरे आता विधानसभेमध्ये तरुण, उमदा, तडफदार, जनतेत राहणारा, तुमची कामं करणारा, तुमच्याकरता झटणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना। पण मला आता विश्वास आहे, मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय, आमचं ठरलंय आणि अतुल बाबांना पाठवायचं आहे। आज आपण पाहू शकतो इतक्या वर्षामध्ये येणाराच आपण बघितलं असेल तर या कराडमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातून अतुल बाबांनी इथली जी सेवा केली आहे, कोणी आजारी पडलं तर कृष्णा हॉस्पिटल आहे, कोणाला शिकायचं असेल तर कृष्णेच्या शिक्षण संस्था आहे, शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे, कोणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे, आपला ऊस टाकायचा असेल तर साखर कारखाना आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोविडच्या काळामध्ये जर कृष्णा हॉस्पिटल नसतं
तर केवळ कराड नाही, अख्ख्या सातारा जिल्ह्याचा आणि सांगलीचं काय झालं असतं हा विचार आपण करा. 9,000 लोकांचा जीव थेट एकट्या कृष्णा हॉस्पिटलमुळे त्या ठिकाणी वाचला आणि हजारो लोकांना उपचार मिळाले. आणि म्हणून कुठल्याही पदावर नसताना हे काम जर अतुल बाबा करू शकतात, आणि एवढंच नाही, अतुल बाबा आमदार नव्हते, खासदार नव्हते, पदावर नव्हते, पण कराड दक्षिण करता 473 कोटी रुपयाचे रस्ते हे त्यांनी मंजूर करून आणले. 77 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. खाशाबा जाधव कुस्ती संकुलाला 25 कोटी. आणि मला ते म्हणाले, एक दिवस आमचा एक कार्यक्रम झाला, मान्य महाराजही होते, त्या कार्यक्रमातच ते मला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं स्टेडियम आहे, नाव महाराजांचं आहे, इतके वर्ष झाले आम्ही बाबांना सांगून सांगून थकलो, पण याचा विकासच होत नाही. आम्हाला देखील असं वाटतं की एवढं मोठं नाव द्यायचं महाराजांचं, असं स्टेडियम. मी त्यांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, तुम्ही याचा एक चांगला आराखडा तयार करा. इतका सुंदर आराखडा 1 आठवड्यात त्यांनी माझ्याकडे तयार करून आणला आणि मी त्या क्षणी त्याला 100 कोटी रुपये दिले. आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, फुटकी कवडी नाही दिली, आणि अतुल बाबांनी एका झटक्यात, कारण अतुल बाबाचे आणि आमचे संबंध असे आहे की आमची पेन, आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही. शरद पवारांनी म्हटलं होतं, मी नाही म्हणत आहे, मला फार, मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो. हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो. आमच्या पेनला लकवा मारतच नाही. आणि मी तुम्हाला आजच सांगतो, अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे. बाबांनी सांगायचं आणि आम्ही सही करायची. बाबा म्हणजे कुठले? पृथ्वीराज बाबा नाही, आता तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं. एकच बाबा, एकच बाबा, एकच बाबा. अतुल बाबांनी सांगायचं आणि आम्ही त्याला मान्यता द्यायची. आज कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढला. कराड चिपळूण रेल्वे मार्गाचा पाठपुरावा त्यांनी केला. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा करून इथलं महत्वाचं काम हे त्यांनी केलं. आणि सगळ्यात मजेदार गोष्ट ही आहे की पृथ्वीराज बाबांसारखा माणूस जेव्हा सांगतो की हायवेवरचा 4 पदरी पूल हा मी सँक्शन केला, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हा एकटा पूल नाही झाला, हा पूर्ण जो हायवे आहे, या हायवेवर ज्या ज्या ठिकाणी पुलांची आवश्यकता होती त्याचा एक पूर्ण डीपीआर तयार झाला. जिथे वायडनिंगची आवश्यकता होती त्याचा डीपीआर तयार झाला. आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गडकरी साहेबांनी एकत्रितपणे त्याला पैसा दिला. त्यातला हा ब्रिज आहे. म्हणजे परत मी बाबांचा फार आदर करतो, पण ही प्रवृत्ती कशी आहे, काही झालं की आम्हीच केलं. याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला. ही प्रवृत्ती ठीक नाही आहे. जे आपण केलंय ते त्याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे आणि जनता देते. आपल्याला मागावं लागत नाही, श्रेय जनता आपल्याला देत असते. त्यामुळे खरं तर याचं श्रेय द्यायचं असेल तर ते भाजपला द्यावं लागेल, महायुतीला द्यावं लागेल, अतुल बाबांना द्यावं लागेल, आमच्या महाराजांना द्यावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगतो, पुणे कोल्हापूर जो रस्ता आहे, या रस्त्यावरची विविध कामं ही जी काही मंजूर झाली त्याच्यात एक मोठा रोल हा छत्रपती उदयन महाराजांचा होता. सातत्याने गडकरी साहेबांकडे ते पाठपुरावा करायचे. आणि आज खरं म्हणजे अतुल बाबांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. ते असं म्हणाले की पृथ्वीराज बाबांच्या घराजवळ झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी पक्की घरं झाली पाहिजे. बाबा तुम्हाला सांगतो, मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना
झोपडपट्टी खाली जी जमीन आहे त्या जमिनीची मालकी ही झोपडपट्टी धारकांना द्यायची आणि प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर द्यायचं असा एक निर्णय केला। नंतर माझ्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी जमिनी खाजगी आहेत आणि त्यामुळे ते देता येत नाही आहे। मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठपुरावा केला आणि आता खाजगी जमीन जरी असली तरी राज्य सरकारला कायद्याने अधिकार मिळालेला आहे। आम्ही फेअर कंपेन्सेशन त्या ठिकाणी देतो, ती जमीन आमच्याकडे घेतो, त्याच्यावर पट्ट्याची मालकी देतो, प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे देतो आणि घर बांधून देतो। त्यामुळे बाबा तुम्ही शब्द देऊन टाका, तुमचा शब्द हा देवाभाऊचा शब्द आहे। तुम्ही शब्द द्या, तुमचा शब्द पूर्ण करण्याचं काम मी करेन। या झोपडपट्टीमध्ये बाबा 5 वर्षांनी तुम्ही जेव्हा परत मत मागायला जाल त्यावेळी पक्की घरं असलेल्या लोकांकडे तुम्ही मत मागायला जाल, झोपडपट्टीवाल्यांकडे जाणार नाही।